नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. प्रेक्षको, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या धावत्या जीवनात स्क्रीन टाईम वाढणे, झोप अपूर्व होणे, विश्रांती बरोबर न होणे आणि प्रदूषण यामुळे डोळ्यांची समस्या वाढत चाललेली आहे. विशेषतः डोळे लाल होणे. आता ते ॲलर्जिकमुळे असो किंवा इन्फेक्शन जसं की कंजंक्टिव्हायटिस केराटायटिस किंवा ऑटोइम्युन इन्फ्लमेशन जसं की स्क्लेरायटिस एपिस्क्लेरायटिस, पण या सगळ्या आजारांची चिकित्सा घेणे अत्यंत गरजेचं आहे. प्रेक्षको, डोळ्यांचे आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर खूप महत्त्वपूर्ण आहे. तर या आजारांसाठी आयुर्वेद सक्षम आहे का? तर याचं उत्तर आहे हो. तर आजचा आपला चर्चेचा विषय प्रेक्षको या प्रकारे आहे. आज आपला चर्चेचा विषय डोळे लाल होणे आणि आयुर्वेद. आपला चर्चेचा विषय डोळे लाल होणे आणि आयुर्वेद. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. सरांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. सर श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. 17 वर्षापासून सर आयुर्वेद सेवेत रुजू आहे. लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूचे सर्व विकार, अनेक आजारांसाठी सर हजारो रुग्णांना यशस्वीरित्या चिकित्सेने बरं केलेले आहे. डोळ्यांचे सर्व दुर्धर विकारांसाठी सरांनी एक विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. सरांची मुख्य शाखा सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे आहे. त्यासोबतच सदाशिवपेठ, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, सोलापूर, नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही सर आपली सेवा पुरवतात. सर असे बहुगुणी वैद्य आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की डोळे सतत लाल होणे हे किती गंभीर आहे? मुळात काय, खरं तर आयुर्वेदात कोणत्याही म्हणजे विकाराची सुरुवात ज्वरानं सांगून ठेवली बऱ्याचदा, किंवा ज्वर हा खूप मोठा विकार सांगून ठेवला. साध्या साध्या आजारांची सुरुवात ज्वरानं होते आणि मग त्याचं गंभीर रूप प्राप्त होतं. त्यामुळं सगळ्या आजारांचा राजा म्हणजे ज्वर किंवा ताप असं सांगून ठेवतं. पण आपल्याला तेवढी तितकं गांभीर्य असतं का? किंवा आपण तापाकडे तितक्या गांभीर्यानं बघतो का? तर अजिबात बघत नाहीत. तर उदाहरण दाखल सांगायचं झालं तर वारंवार जर तुमची दगदग खूप होत असेल, वारंवार बाहेरचं खाणं होत असेल, जागरण होत असेल आणि ह्या सगळ्या दिनचर्येत एवढा बिघाडा असताना तुम्हाला अधूनमधून सततचा ताप येतो, मग कणकण येते किंवा सर्दी असते, दमल्यासारखं व्हायला लागतं. आणि हे झालं की मग आपण आधुनिक शास्त्राची 1-2 औषध घेतो, 1-2 डोस घेतला की बरं वाटतं की दुसऱ्या दिवशी कामाला आपण जायला लागतो. आयुर्वेदानुसार देह इंद्रिय मनसंताप म्हणजे देहाचा, इंद्रियाचा, मनाचा संताप म्हणजे ताप सांगितलाय. म्हणजे अंग नुसतंच गरम झाले त्याला आयुर्वेद कधीच ताप मानत नाही. मनाचाही संताप तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे मनाचा संताप काय की इरिटेशन व्हायला लागणं. ताप आलेला खरा ताप आलेला माणूस बघा तुम्ही, मलून होऊन पडतो, उठत नाही, खायची इच्छा होत नाही, झोपून राहावंसं वाटतं. ही जी लक्षणं आहेत ही बऱ्याचदा आत्ताच्या तापाच्या पेशंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण त्यांना आधी सुरुवातीला काहीतरी घेऊन टाकलेलं असतं. तात्पुरते तापाची औषधं घेतली की त्याचं सप्रेस होतं आणि मग त्याची लक्षणं आपल्याला फारशी दिसत नाहीत. पण हेच ज्यावेळेला वर्षानुवर्ष चालतं त्यावेळेला तुमची पचन क्षमता, तुमचं लिव्हर म्हणजे यकृतावरती, तुमच्या हृदयावरती, तुमच्या आतड्यावरती, तुमच्या पचन क्षमतेवरती ह्या औषधांचा किंवा त्या तापाकडं केलेल्या दुर्लक्षाचा मोठा परिणाम आपल्याला भविष्यात दिसायला लागतो. म्हणजे आयुर्वेदात जनरली लोकांचा असा समज आहे, लोकांचा अप्रोच आयुर्वेदाकडे खूप वाढला आहे का समूळ विकार बरा होतो. पण हे जे आपण म्हणतो ना आयुर्वेदात थोडा वेळ लागेल बाबा, पण समूळ बरं होईल. समूळ का बरं होतं तर आयुर्वेदात रूट कॉज काय, जे विकार दिसतो त्याचा रूट कॉज काय पाहिलं जातं आणि त्याच्यानुसार चिकित्सा केली जाते. त्याच्यात कशामुळं आलं ह्याला जास्त महत्त्व आहे आयुर्वेदात. ते का दिसतंय याला जास्त महत्त्व आहे, काय लक्षणं दिसतात ह्याला फार कमी महत्त्व आहे. ज्यावेळेला तापासारखी लक्षणं दिसायला लागतात त्यावेळेला श्रमामुळं असेल, जागरणामुळं आहे, अजीर्णामुळं आहे
का पोटाच्या किंवा इतर गोष्टींचा स्वरूप तो ताप आहे हे फार महत्त्वाचं आहे. मग त्यानुसार त्या तापाची चिकित्सा केली जाते. काय दमछाक झाली असेल, दगदग झाली असेल आणि ताप आला असेल तर अशा लोकांना विश्रांती घेणं, अभ्यंग सांगणं किंवा वारंवार असा दगदगीमुळे ताप येत असेल तर विश्रांती घेऊन अभ्यंग सांगणं एवढ्या जरी गोष्टी केल्या तर ज्या श्रमामुळे येणारा ताप आहे तो आपल्याला टाळता येतो. किती साधं गोष्ट आहे, पण हे आपण करताना दिसत नाही. आपण काहीतरी आधुनिक शास्त्राची औषधं घेत असतो. बऱ्याच वेळा कोठ्याशी संबंधित विकार असतात आणि आपण ते कोठ्याकडे दुर्लक्ष करतो आणि तापाची तात्पुरती औषधं घेतो. हे एवढा सगळा ज्वराचा तापाचा संदर्भ देण्यामागचा उद्देश असा, जसं सगळ्या आजाराचं आयुर्वेद सांगतं शारीरिक सगळ्या आजारांचं मूळ हे ताप असू शकतं, तसं सगळ्या डोळ्यांच्या विकाराचं मूळ हे डोळे लाल होणं असू शकतं. खरं तर डोळे लाल येणं म्हणजे लोकांना डोळे येणं एवढंच खरं तर तात्पुरतं लक्षात येतं की त्याला आयुर्वेदानुसार अभिषंध म्हटलात. त्याच्यात मग वातामुळं, पित्तामुळं, कफामुळेही प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने पडतात. डोळे लाल येतात ते म्हणजे दरवेळेला काय पित्तानंच होतात असं नाही. ते वातानीही होतं, ते पित्तानीही होतं आणि ते कफानीही होतं. हे जरी असलं, अभिषंध नावाचा विकार आहे, डोळे येणं हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण किती तारतम्यानं लक्ष देतो किंवा त्याचा तारतम्यानं विचार करतो. डोळे आले की डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं, त्यातले डोळ्यातले ड्रॉप टाकायचे आणि लाली कमी करणं किंवा ते 2, 5, 7 दिवसांचे औषध घेऊन कमी करणं. मुळात डोळे येण्याचं कारण शोधलं गेलं तर त्याचा परिणाम आपल्याला भविष्यातला टाळता येतो. जर डोळे येणं हे नुसतं अभिषंध, डोळे येण्या इतपुरतं मर्यादित असेल तर पार्ट वेगळा, पण बऱ्याच वेळेला डोळे आल्यासारखी लक्षणं दिसतात किंवा डोळे आलेल्यासारखी लक्षणं नाही दिसत पण डोळा फक्त लाल दिसतो. मग त्याची कारणं खूप आहेत. कोणत्याही रुग्णामध्ये एखादं लक्षण दिसत असेल तर ते लक्षण कोणत्या अवयवाशी, कोणत्या स्रोतसाशी, कोणत्या दोषांशी, कोणत्या धातूशी संबंधित आहे हे तपासणं वैद्याचं काम आहे. ज्या वेळेला सतत डोळे लाल व्हायला लागतात आणि आपण तात्पुरती, जशी तापाच्या बाबतीत मागाशी सांगितलं तसे तात्पुरत्या स्वरूपात ड्रॉप टाकायला लागलो तर भविष्यात कायम स्वरूपी आपल्याला अंधत्व यायला लागतं. ह्याचं कारण असं, ज्या वेळेला म्हणजे जसं मी दरवेळेला सांगतो, कोठ्यात पित्त तुमचं खराब झाले म्हणजे आमाशयाच्या खालच्या भागात जिथं अन्न पचतं तिथं जर तुमचं पित्त खराब झाले पण लक्षणं कुठं दिसतात, कंठाच्या ठिकाणी. तुम्हाला घशात जळजळ होते, तुम्हाला छातीत जळजळ होते, तुम्हाला ओकारी होते, तुम्हाला बऱ्याच वेळेला असम्यक मलप्रवृत्ती म्हणजे पोट साफ होत नाही किंवा मलावस्तंभ हे लक्षण असतं. ते मलावस्तंभ हे सिम्पटम कुठं असायला पाहिजे, मोठ्या आतड्यात. मळ अडकून पडतो कुठं, मोठ्या आतड्यात. पण सिम्पटम दिसताना बऱ्याचदा गॅसेस होऊन छातीत दुखायला लागतं ना. म्हणजे आजार आहे वेगळ्या ठिकाणी, लक्षण दिसतं वेगळ्या ठिकाणी, त्यामुळे निदान करणं. मग अशा वेळेला आपण काही बऱ्याचदा सोड्यासारखे पदार्थ बाजारात मिळतात, ते घेतले की गॅसेस कमी येतात पण दुसऱ्या दिवशी परत होतात. कारण मूळ कारण मोठ्या आतड्यात दोष आहे. तो मलावस्तंभ दुरुस्त नाही झाला तर मग त्याच्या छातीवरती परिणाम येतो, त्याला चेस्ट पेन व्हायला लागतं आणि हार्ट अटॅकचे सदृश्य लक्षण दिसायला लागतात पण नसतात. कोणत्याही तपासण्या करताना आपल्याला हार्टशी संबंधित म्हणजे लक्षणं असताना सुद्धा हार्टशी संबंधित काही तपासण्यामध्ये सापडत नाही, पण तरीसुद्धा हृदशूल किंवा छाती दुखणं हे सिम्पटम दिसतं. तसं बऱ्याचदा डोळे लाल होतात, त्याचं कारण जसं अभिषंदल डोळे येणं एवढंच मर्यादित नसता, त्याची कारणं खूप आहेत आणि त्याच्या कारणांचा विचार न करता आपण तात्पुरत्या स्वरूपात जर आपण त्याची ट्रीटमेंट करायला लागलो तर काळ्या बुबुळाला सूज येणं, युवेल ट्रॅकला सूज यायला लागणं, आतल्या पडद्याला सूज यायला लागणं, पडद्याच्या मागे ज्या नसा ज्या मेंदूकडे जातात त्यांना सूज यायला लागणं, ह्या नसांना वारंवार सूज येऊन त्या नसा सुकायला लागणं, दिसणं बंद व्हायला लागणं, काच बिंदूसारखे विकार यायला लागणं किंवा ह्याच लालीकडे दुर्लक्ष करायला लागलं आणि त्याचं इन्फेक्शन आतमध्ये स्प्रेड झालं तर बऱ्याचदा ग्लॉकोमा म्हणजे काच बिंदू बसणं, अशा मोठ्या मोठ्या आजारांची सुरुवात ही साध्या डोळे लाल होणं ह्या लक्षणांपासून सुरुवात होऊ शकते. त्यामुळं जोपर्यंत आपल्याला डोळ्यामध्ये दोष उत्पन्न होत नाही, ज्या वेळेला डोळ्यात दोष उत्पन्न होतो मग तो काळ्या बुबुळाशी असू दे, पांढऱ्या बुबुळाशी असू दे, आतल्या जेलीशी संबंधित असू दे, पडद्याशी संबंधित असू दे, नासांशी संबंधित असू दे, कोणत्याही डोळ्याशी संबंधित कोणता तरी विकार उत्पन्न झाला आहे किंवा एखादा शारीरिक इतर व्याधी आहे ज्याचा परिणाम, त्या दोषांचा परिणाम त्या डोळ्यावरती व्हायला लागला आहे, त्यावेळेला शरीर डोळ्यांच्या ठिकाणी डोळे लाल होणं, डोळे दुखणं, डोळ्यातनं पाणी येणं अशी लक्षणं उत्पन्न करतं. त्यातलाच एक डोळे लाल होणं हा प्रकार आहे. हे का गांभीर्याने घ्यायला पाहिजे,
कारण डोळे लालेनं म्हणजे काहीतरी उष्णता वाढल्यानं सोडून दिले, तात्पुरतं काहीतरी केलं सोडून दिले, इतपत महत्त्वाचं नाही, इतपत हलक्यात घेण्यासारखं नाही. ते वैद्यानं निदान करायला पाहिजे, कारण त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर मात्र आपल्याला कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. त्यामुळे जर लक्षण जरी आपल्याला छोटं किंवा तात्पुरत्या स्वरूपात दिसत असेल तर त्याचं गांभीर्य इतकं मोठं आहे की आपण त्याच्या ह्या लक्षणामुळं भविष्यात आंधळे होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नक्की करता नाही येणार आहे. धन्यवाद सर. सर, माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की डोळे लाल होणे यामागील कारणे कुठली आहे आणि आपण कुठल्या कारणांवर जास्त लक्ष दिलं पाहिजे? कसं आहे, खरं तर कुठल्या कारणांवर लक्ष जास्त दिलं पाहिजे ह्याच्या म्हणजे ते तर करायचं, प्रत्येक कारणांवरती लक्ष दिलं पाहिजे. कसं होतं, जरी तुमची कंबर दुखते, तुमचा पाय दुखतोय, तुमच्या पोटात दुखते, तुम्हाला गॅसेस होत आहेत, तुम्ही सांध्यांचा विकार आहे, तुमच्या त्वचा विकार आहेत, हे विकार जीव घेणे नाहीत किंवा हे विकार ते अवयव डॅमेज नाहीत करत. म्हणजे गॅसेस आहेत, तुम्हाला 2-3 वर्ष गॅसेस आहेत तर त्यानं गॅसेसनं तुम्हाला चेस्ट पेन होईल, गॅसेसमुळे अस्वस्थ वाटेल, आजीर्ण वाटेल, लिथार्जी येईल, आळस येईल, ह्या सगळ्या गोष्टी येतील. पण गॅसेस होत आहेत म्हणून तुमची आतडी काम करायचीच बंद झालीत असं नाही होणार आहे. एका ठिकाणी त्वचाविकार झाला आहे म्हणजे त्वचाविकाराचा लगेच कॅन्सर होणार आहे असं नाही होणार आहे. पण डोळ्याच्या ठिकाणच्या बाबतीत मात्र कोणतंही लक्षण, मी हे एवढं का अंडरलाईन करून सांगतोय, कोणतंही लक्षण दुर्लक्षित करता येण्यासारखं नसतं. मग ते डोळे दुखू देत, डोळे लाल होऊ देत, डोळ्यातून पाणी येऊ दे, डोळ्यांना सूज येऊ दे, डोळ्यांना लाईट सहन, त्याला प्रकाशासत्व म्हणतात, सूर्यप्रकाशाची लाईट सहन न होणं असू दे किंवा दिसणं कमी असू दे, ह्यापैकी कोणतंही लक्षण दिसत असेल तर सुरुवातीला आपल्याला ते तात्पुरत्या स्वरूपात दिसतं किंवा काही दिवस लक्षण दिसतं त्यानंतर बंद होतं. पण हे फ्रिक्वेंटली ज्यावेळेला होत असेल त्यावेळेला दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही. त्यामुळं कोणतंही कारण दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही. प्रत्येक लक्षणाकडे प्रत्येक कारणाकडे ते आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. मग आता डोळे नेमके कशामुळे लाल होतात, जसं मी मगाशी सांगितलं, अभिषंद नावाचा विकार आहे. जसं शरीरात वेगळे विकार असतात की पांडू विकार आहे, ज्वर आहे, शिरशूल म्हणजे डोळे दुखणं आहे, हे जशी लक्षणं म्हणजे विकार आहेत तसेच डोळ्याच्या बाबतीत एक अभिषंद विकार आहे जो वातामुळे, पित्तामुळे, कफानं आपल्याला डोळे लाल होऊ शकतात. मग डोळे लाल होतात, त्यात मग घाण वेगळ्या पद्धतीची येते, कधी पिवळी येते, कधी पांढरी येते, काही वेळेला डोळ्यांना पाणी सतत यायला लागतं, डोळ्यांना ठणक लागायला लागते. ते वात, पित्त, कफाच्या अनुषंगानं ते दिसायला लागतात. फक्त त्याची योग्य वेळी ट्रीटमेंट नाही केली तर मग मात्र ह्या डोळे येण्यामुळं आपला काळाबोबळ खराब होतो. आपल्या आतला युवेल ट्रॅक म्हणून जो महत्त्वाचा पार्ट आहे डोळ्यातला तो, त्याला सूज वारंवार यायला लागते, पडद्याला सूज वारंवार यायला लागते आणि बऱ्याच वेळेला साध्या डोळे येणे ह्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं डोळा सपशेल जातो, म्हणजे कायमस्वरूपी अंधत्व येतं. पण मग आता प्रश्न पडतो, ह्याला आपण ॲलोपॅथिक मग असं बऱ्याचदा मला म्हणतात रुग्ण की डॉक्टर तुम्ही आधुनिक शास्त्राची औषधं तात्पुरती घेऊ नका म्हणून सांगता, मग आम्ही लगेच वैद्य अवेलेबल नसतो, करावं काय? खरं तर डोळे आले की आधुनिक शास्त्राच्या ड्रॉप टाकायला अजिबातच नकार नाही, ट्रीटमेंट घ्यायलाही नकार नाही. पण त्याच्यासोबत खरं तर तापाच्या बाबतीत आयुर्वेदात ट्रीटमेंट करताना लंगन हे फार महत्त्वाचं सांगून ठेवू. लंगन म्हणजे काय? खायचंच नाही भूक लागेपर्यंत. मग ते 3, 5, 7 दिवसांपर्यंत ते लंघन अपेक्षित असतं किंवा हलकं घ्यायचं. तसं जर डोळे आले आणि त्या व्यक्तीला किंवा सर्दी आली, त्या व्यक्तीनं, सर्दी आलेल्या लोकांना आम्ही जसं सांगतो की पाणी पिऊ नका आणि लंघन करा, तसं ज्यांना डोळे आले त्यांनी 1 किंवा 2 दिवस लंघन केलं किंवा अगदी हलकं खाल्लं आणि त्यांनी फक्त प्रिकॉशन खाण्यापिण्याच्या बाबतीत जर घेतली आणि मग आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला लागले तरी त्यांचे डोळे येणं हा विकार झपाट्यानं कमी होतो. मग 5-5, 7-7 दिवस राहत नाही. किती साधे गणित असतं. म्हणजे साध्या घरच्या तोडग्यानं सुद्धा आपल्याला त्याचा तीव्रता कमी करता येते आणि मग पुढचा डॅमेज वाचवता येतो. त्यामुळे मूळ कारण काय बघून त्याची ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. हे जसं डोळे येणं होतं की त्याला मग वात असो, पित्त असो, कफ असो, हे दुष्ट झाले की त्या हिशोबानं मग डोळ्याची येण्याची वेगळ्या पद्धतीची लक्षणे दिसतात. तसंच युव्हीआयटिस नावाचा एक विकार आहे ज्याच्यामध्ये युवेल ट्रॅकला पूर्ण सूज येते आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसताना बऱ्याचदा डोळ्याला लाली येणं हे एवढं सिम्पटम दिसायला लागतं. ह्या विकारात मात्र बऱ्याचदा असं होतं की त्याची एपिसोड यायला लागतात. म्हणजे इपिलिप्टिक अटॅकचे एपिसोड येतात, अपस्माराचे झटके जसे यायला लागतात तसे ह्या डोळ्याच्या बाबतीत, ह्या विकाराच्या बाबतीत मात्र आपल्याला बऱ्याचदा त्याची फ्रिक्वेंटली एपिसोड येतात. म्हणजे लाली, ठणक ही लक्षणं दिसतात. मग आधुनिक शास्त्रानुसार त्याला स्टेरॉइड दिलं जातं. ते स्टेरॉइड दिलं की मग त्यानं आस्ते 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 त्याची लक्षणं कमी व्हायला लागतात. काही 1, 2, 6 महिन्यानं परत त्याचा रिपीटेड त्याचा एपिसोड येतो. ह्याचं मूळ कारण
आधुनिक शास्त्रानुसार त्याचा फारसा विचार केला जात नाही. त्याच्यात फक्त लाली येते, ठणक आहे, सूज आहे, तर त्याला स्टिरॉइडचे ड्रॉप्स दिले जातात आणि मग ते कमी होतं. आधुनिक शास्त्राचा जरी तसा विचार न असला तरी आयुर्वेदानुसार मात्र त्याचे विचार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. म्हणजे UITचं कारण काय, मग बऱ्याच वेळेला क्रोनिक कॉन्स्टिपेशनचं जर लक्षणं असतील काही रुग्णांना तरी UITs होऊ शकतो. रक्तात उष्णता खूप मोठ्या प्रमाणात असेल तरी UITs होऊ शकतो. सततचं जागरण असेल तरी UITs होऊ शकतो. मग लिव्हरशी किंवा यकृताशी संबंधित काय आजार असतील तरी UITची लक्षणे येऊ शकतो. रक्तात प्रचंड वात वाढला असेल तरी UITची लक्षणे येऊ शकतात. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे, ज्यांना ओकऱ्या काढायची सवय आहे, त्यांना UITची लक्षणे दिसू शकतात. हे फक्त UITचे दिसताना UITs हा विकार आहे आणि लक्षण डोळे लाल होणे एवढंच मर्यादित न ठेवता UITs कशामुळं आहे, तो विकार कशामुळं आहे, त्याचा शोध घेतला की डोळे लाल का होतात हे आपल्याला लक्षात यायला लागतं. मग अशा वेळेला UITs सारखा जर विकार झाला असेल तर मग त्याची ट्रीटमेंट करतानाही आपल्याला त्याच अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. दिसतं आधुनिक शास्त्रात UITs आहे आणि त्याला स्टेरॉइड ड्रॉप दिले असं नाही होत. आम्लपित्ताचा पेशंट आणि ती लक्षणं दिसत असतील तर आपल्याला डोळ्याची ट्रीटमेंट प्लस आम्लपित्ताची चिकित्सा करावी लागते. क्रोनिक मलास्तंभाची जर विकार असेल आणि UIT सारखा विकार असेल तर मलास्तंभानं मग डोळ्याची ट्रीटमेंट त्याच्यासोबत करावी लागते. जर लिव्हरशी संबंधित मोठे आजार पण असतील आणि UIT सारखी लक्षणं असतील तर मग त्या लिव्हरची ट्रीटमेंट आणि मग त्यासोबत डोळ्याची ट्रीटमेंट करायला लागते. सांगण्याचा मुद्दा असा, डोळा लाल होतोय पण त्याचं कारण काय, डोळा लाल होतोय त्याचं कारण वात पित्त कफ आहे का इतर शारीरिक व्याधी आहेत ज्याचा परिणाम डोळ्यावरती ती लक्षणं दिसतात, ते बघून जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला डोळ्यांची विकार बरी करण्यासाठी नक्की करून घेता येऊ शकतो. अगदी बरोबर. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881 71 93 92 तसेच 9822 52 61 99 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881 71 93 92 तसेच 9822 52 61 99 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881 71 93 92 तसेच 9822 52 61 99 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आबासाहेब गडजे सरांसोबत. आपण डोळे लाल होण्याची कारणाबद्दल सरांकडून ऐकलं. सरांनी शारीरिक संबंध असणारे कारणही सांगितले, सरांनी UIT सारखे कारणही सांगितले. सर, आणखीन असे कुठले कारण आहेत ज्याच्यात डोळे लाल होऊ शकतात? कसं आहे, ह्याची खरं तर खूप कारणं आहेत. त्यातले दोन, एक तर अभिषंद नावाचा विकार आपण सांगितला, दुसरं UITs नावाचा विकार सांगितला. त्याच्यासोबत साधा पण आपण नेहमी दुर्लक्षित करतो आणि त्याचा किती परिणाम होतो हे सांगण्यासाठी हे आपल्याला सांगता येईल. आमिष नावाची एक आयुर्वेदात पद्धत आहे, म्हणजे प्रकार सांगून ठेवला आहे. आमिष म्हणजे काय, थोडक्यात खाण्याच्या पदार्थातनं जे न पचलेलं आहे, जे पडून राहिलेलं आहे, खूप दिवसांचं पडून आहे, ह्याच्यानं जी विष तयार होतात त्याला आमिष म्हणतो. एक सामान्य लोकांना समजायच्या भाषेत सांगतो. हे खरं तर अजीर्णात बऱ्याचदा आयुर्वेदात वेगवेगळे अजीर्णाचे प्रकार सांगले, त्यातला विदग्ध अजीर्णात मृत्यू सांगून ठेवला आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न असा पडतो, अरे अजीर्णात कुठं मृत्यू होतो का? पण होतो ना. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही ह्या 2-5 वर्षात बघितलं असेल की जिममध्ये लहान वयातच मुलगा हार्ट अटॅकने गेला, कारण त्यांचं शेड्यूल रात्री झोपतात 12 आणि 1 वाजता तरी सकाळी 4 वाजता उठून व्यायामाला जातात.
कोठ्याशी संबंधित जर विकार असतील आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तसंच तुम्ही करत राहिलात तर विदग्धजन्यासारखी लक्षणं बऱ्याच वेळा दिसतात आणि भविष्यात मृत्यू हे लक्षण आपल्याला दिसू, लक्षण म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हे सांगायचं कारण असं, ज्या वेळेला ही आमविषासारखी लक्षणं असतात त्यावेळेला शरीरात रक्तात भयंकर विष वाढायला लागतात. मग विष कशा कशाने वाढतात, जसं आपण फॉर एक्झाम्पल घ्या, फूड पॉयझनिंगसारखी जर लक्षणं असतील किंवा शरीरात ज्या आता जसं वृश्चिक दंश आहे म्हणजे विंचवाचं विष आहे, उंदराचं विष आहे. आता एका महाराष्ट्रातल्या एका ठराविक भागामध्ये उंदरांचं प्रमाण खूप जास्त आहे. तिथनं त्या भागातनं आमच्याकडे येताना कॅन्सरचे पेशंट खूप येतात. जर उंदराच्या दंश झाला असेल तर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कर्णिका म्हणजे गाठी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला लागतात आणि तपासणी केली की ते विषाचे म्हणजे कॅन्सरच्या गाठीत हे लक्षात येतं. पण विष आयुर्वेदानुसार उंदराचे विष हे साध्य विकारात येतं. त्याची ट्रीटमेंट केली की ही कॅन्सरच्या गाठी ह्या कमी व्हायला लागतात आणि पेशंट बऱ्यापैकी रिकवर व्हायला लागतो. हे सांगायचं कारण अशी जर विष आहेत म्हणजे खाण्यापिण्यातून आलेले विष आहेत, विरुद्ध आहारातून आलेले विष आहेत तर त्याचा परिणाम रक्तात भयंकर विष वाढतात आणि त्याची लक्षणं हस्तपाद तलदाह म्हणजे हातापायांची जळजळ होणं, डोळ्याची जळजळ होणं, निद्रा नाश व्हायला लागणं म्हणजे झोप कमी यायला लागणं, उन्हाळ्याचे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यात उन्हाळा सहन न होणं, तहान व्हायला लागणं अशी सिम्पटम दिसायला लागतात आणि अशा लोकांमध्ये आपल्याला डोळे लाल बऱ्याचदा दिसत असतात. मग अशा वेळेला डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलं की डोळ्यांचा डॉक्टर सगळ्या तपासण्या करतो, पडद्याची तपासणी होते, नसांची तपासणी होते, डोळ्या ॲक्च्युली तपासणी केली जाते. कुठंच त्या डोळ्याच्या डॉक्टरला डोळ्यामध्ये काही विकार दिसत नाही आणि मग तो काय म्हणतो तात्पुरतं स्टेरॉइड टाका कारण डोळ्यात तर काही प्रॉब्लेम नाही, डोळे लाल आहेत आणि हे ॲलर्जिक आहे. म्हणजे हे ॲलर्जिक गोष्टीच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी खपवल्या जातात आणि मग त्याचा परिणाम असा होतो आपणही निर्धास्त व्हायला लागतो, अरे कशाच तरी ॲलर्जी आहे, आपण हे ड्रॉप टाकू, तात्पुरत्या स्वरूपात ते कमी होईल, काही दिवसानं परत रिपीटेडली यायला लागतं आणि आपणही समजूत अशी करून घेतो हे ॲलर्जी आहे, ज्या ज्या वेळ होईल त्या त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात ती औषधं घेत राहायची आणि मग आपल्याला तो त्रास कमी होईल. पण भविष्यात बऱ्याच वेळेला ह्या सततचे जे हे रक्तातली विष आहेत ह्याचा परिणाम स्वरूप सततचे डोळे जे लाल व्हायला लागतात आणि त्यासाठी सततचे जे स्टेरॉइड घ्यायला लागतात, मग त्याचा परिणाम पडद्यावरती, नसांवरती आणि बऱ्याच वेळेला लहान वयात मोतीबिंदू होण्या इतपत परिणाम ह्या आधुनिक शास्त्राच्या ट्रीटमेंटचा होतो. मुळात ती ट्रीटमेंट चूक बरोबर हा विषयच नाही. त्यावेळेला त्या आजारात त्या शास्त्रात दिलेलं औषध तो डॉक्टर बरोबरच देतो, तर डॉक्टरची चूक नाहीच आहे मुळात. कारण त्यांच्याकडं जे दिसतंय त्याच्यावर ट्रीटमेंट करायची पद्धत आहे, त्याचं रूट कॉज काढलं जात नाही ना. मग बऱ्याचदा अशा वेळेला किडनी फेल्युअरचे पेशंट असतील, त्यांचं डायलिसिस चालू असेल, त्यांना रक्तातविषयी बऱ्याचदा जसं केमोथेरपी किंवा रेडिएशन असताना बघा ओकाऱ्या होतात, केस जातात, असं सिम्पटम दिसायला लागतं. तसंच बऱ्याच वेळेला किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये रक्तातले विष पूर्ण स्वरूपात बाहेर गेली नाहीत तरी मग डोळे लाल होणं दिसायला लागतं. ती विष कारण ती किडनी फेल्युअर असल्यामुळं रक्तातली विष बाहेर जातच नाहीत. त्यामुळे ही विष जर रक्तात कोणत्याही स्वरूपात, मग ते आमविषाच्या स्वरूपात असू देत, ते कुठल्याही खाण्यापिण्यातल्या आलेल्या पदार्थाच्या स्वरूपात असू देत, कोणत्या आजीर्णाशी संबंधित असू देत किंवा कोणत्याही आजाराचे दुष्परिणाम म्हणून रक्तात विष वाढलेले असू देत, त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यावर लालीच्या हिशोबाने दिसत असतो. ह्यानंतर मोठा परिणाम यायला लागतो मेंदूतील उष्णता. मेंदूतील उष्णता म्हटलं तर लोक म्हणतात हे काय प्रकरण, म्हणजे हा कोणता विकार आहे. जनरली काय होतं, स्ट्रेस शुगर आपण ऐकलेले आहे. सततचा ताणतणाव असेल तर शुगर किंवा बीपी आपल्याला बऱ्याचदा डायग्नोसिस होत असतं. तसंच बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कुत्र्याला घाम नाही येत, कुत्र्याला घाम नाही येत आणि मग त्यावेळेला तो जीभ बाहेर काढतो ना, कारण ती लाळ बाहेर पडली तर त्याच्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन होतं. तसंच काहीसं शरीराच्या बाबतीत होतं, त्याचं आपण थोड्या वेळानं बोलूयात. तर आपल्याला एक फोन येतोय, संजय झनके बोलतायत नवी मुंबईवरून. संजयजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. मी संजय धनके बोलतोय. नमस्कार, बोला. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी इयत्ता 5वीला असून तिच्या डोळ्यावरती सर एकदम लाल लाल असतो आणि तो खूप पाणी येते त्यातून. कधीपासून त्यासाठी होतंय? काय करा सर? कधीपासून होतंय? सर 2 महिने झाले, 2-3 महिने. म्हणजे आत्ताच चालू झाले? होय होय. म्हणजे उन्हाळा चालू झाल्यापासून वाटतंय का तुम्हाला तसं? हो हो. बरं. आणि हे आत्ता पहिल्यांदा झाले का दरवर्षी होतं तिला? नाही नाही, पहिल्यांदाच. आत्ता झाले पहिल्यांदा. तिला नेहमी सर्दी असते? नाही, तसं काही नाही. पोट साफ होतं व्यवस्थित तिचं? हो हो. बरं. तिला ॲलर्जी कशाची नाही आहे? काहीच नाही, काहीच नाही. बरं, सांगतो मी तुम्हाला. ओके सर. हो चालेल. हा अभिषंदातला खरं तर प्रकार आहे.
याला VKC म्हटलं जातं. म्हणजे स्पिंकटासारखे लक्षणं असतात अशा लोकांना, लहान मुलांना उन्हाळ्यात जनरली 4 ते 20 वर्ष वयोगटातल्या मुलांना उन्हाळ्यात हा विकार येतो. रक्तातली उष्णता वाढली तर हा इम्पॅक्ट होतो. डोळे खाजवून जातात, डोळे लाल होतात, डोळ्यातनं पाणी येतं आणि ठणक लागतं, अशी लक्षणं असतात त्याच्यात. मुळात हे उष्णतेशी संबंधित आणि कोठ्याशी संबंधित असलेला आयुर्वेदानुसार त्याचा विचार आहे. तर ह्या रुग्णाला म्हणजे जी मुलगी आहे तिला आठवड्यातनं 2 ते 3 वेळेला अर्धा कप गरम दूध आणि 1 चमचा एरंड तेल रात्री झोपताना द्यावं. कोथिंबिरीच्या रसाच्या पट्ट्या डोळ्यावरती ठेवाव्यात आणि चंद्रप्रभा नावाचं एक औषध बाजारात मिळेल, ती 1 गोळी सकाळ संध्याकाळ द्यावी. एवढ्यात ती पेशंट बरं होईल. जर नाही झालं तर मग मात्र जवळच्या वैद्याला, खरं तर 15 दिवसात ही लक्षणं कमी यायला पाहिजेत, जवळच्या वैद्यांना दाखवून नाडी दाखवून औषधं घ्यायला पाहिजेत. कारण हे जर वारंवार आत्ता चालू झाले तर दरवर्षी हा 2, 3, 4 महिन्याचा सीझन आहे तोपर्यंत हा त्रास होणार, पुढच्या वर्षी परत येईल. हे वारंवार होत राहतं. नंतर काळाबोळावरती त्याचे परिणाम होतो, काळाबोळ खराब होतं आणि दिसणं कमी व्हायला लागतं. त्यामुळे योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. याला आधुनिक शास्त्रात औषधं नाहीत. औषधं नाहीत याचा अर्थ आत्ता गेला की तुम्हाला जर तात्पुरती स्वरूपात ड्रॉप दिले जातील, तात्पुरती लक्षणं कमी होतील, परत होऊ नये म्हणून ह्याच्यासाठी कोणत्याही आयुर्वेद सोडलं तर इतर कोणत्याही शास्त्रात त्याची चिकित्सा नाही. त्यामुळे जवळच्या वैद्यांना दाखवून घेतलं तर परत हा विकार उद्भवणार नाही आणि डोळे त्याची शाबूत राहतील. जसं मागाशी आपण बोलत होतो की कुत्र्याला घाम येत नाही. सर, आपल्याला अजून एक फोन येतोय. प्रशांत कुलकर्णी बोलतायत बारामतीवरून. प्रशांतजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. हा, ते शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी डोळा लाल होतो. हे कधीपासून होतोय? हे जवळजवळ 6 महिने झाले. वय किती आहे तुमचं? आता 47. 47 आहे. आणि 6 महिने त्याच्या अगोदर पूर्वी होत नव्हतं हे कधी? हा, नव्हतं होत. पोट साफ होतंय तुमचं? हो, होते. आणि 2 व्हीलरवर जाताना ना थोडा जरी हवा लागली तरी डोळ्यातून पाणी येतं. बरं, सांगतो. मुळात काय होतं बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये, खरं तर शारीरिक संबंधाचा आणि डोळ्याचा संबंध असतो का, तर तसा म्हणजे धातूशी संबंधित डायरेक्ट असतो. बऱ्याच वेळेला धातूक्षय खूप मोठ्या प्रमाणात झाला असेल, धातूचं प्रोडक्शनच शरीरात कमी होत असेल तर मात्र अशा लोकांना बऱ्याचदा हे ॲलर्जी येणं किंवा डोळ्याशी संबंधित विकाराच्या बाबतीत आपल्याला लक्षणं काही दिसायला लागतात. हे ज्या वेळेला धातू रिप्रोडक्शन कमी होतं, वर्ष 47 सांगतायत, रिप्रोडक्शन कमी व्हायला लागलं, म्हणजे कसं होतं, वयाच्या 35 नंतर म्हातारपणाची सुरुवात होते. आपलं कष्टाचं काम असेल, दिनचर्या किंवा संबंध खूप मोठ्या प्रमाणात येत असतील आपण आणि त्या प्रमाणात खाणं पिणं वागणं तसं त्या पद्धतीचं नसेल तर मग नंतर शरीर धातू जे प्रमाणात त्या प्रोपोर्शनमध्ये तयार केलं पाहिजे ते होत नाही. आणि मग जर आपल्याला 100% अपेक्षित आहे तर ते अगदी 10 आणि 20%च रिप्रोडक्शन करत असतात. आणि मग ज्या वेळेला संबंध येतात त्यावेळेला त्याचा परिणाम शरीरावर यायला लागतो. शरीर बनणं, शरीराची इम्युनिटी व्यवस्थित ठेवणं किंवा शरीराचे सगळे चलनवलन चांगल्या पद्धतीचं राहणं, हे जे आहे हे धातूचं, सार धातूचं काम आहे, शुक्राचं काम आहे. ज्यावेळी तोच प्रोडक्शन कमी करायला लागतो त्यावेळी इम्युनिटी कमी व्हायला लागते, ॲलर्जी कंडिशन शरीरात डेव्हलप व्हायला लागतात आणि आपल्याला मग ह्या संबंधित लक्षणं दिसत असतात. तर ह्याला एक तर लिव्हरशी संबंधित खरं तर चेक करूनच खरं त्याची ट्रीटमेंट सांगणं गरजेचं आहे. लिव्हरशी संबंधित काही आजारपण आहेत का, पोटाशी संबंधित आजारपण आहेत का, ह्या वयात जंत आहेत का, आणि रिप्रोडक्शन कमी व्हायचं कारण अतिव्यवहार म्हणजे जास्त संबंध येत आहेत का, मुळात धातूच कमी तयार होते, हे सगळं बघून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर फक्त जवळच्या वैद्यांना तुम्ही दाखवून, नाडी दाखवून निदान करून ट्रीटमेंट घेतली तर खूप चांगल्या पद्धतीने ह्याची आपल्याला ट्रीटमेंट करता येते. पण तरी घरच्या घरी आता कुठं जाता येत नसेल तर रोज रात्री झोपताना 2 चमचे एरंड तेल अर्धा कप दुधातनं घेणं आणि सकाळी 2 चमचे दुर्वांचा रस घेणे, ह्या 2 गोष्टी जरी करत राहिलात तरी त्याचा परिणाम आता डोळ्यावरचा कमी होईल. पण कायमस्वरूपी बरं करायचं असेल आणि परत हा त्रास होऊ द्यायचा नसेल तर मात्र जवळच्या वैद्यांना दाखवणं गरजेची गोष्ट आहे. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 98 81 71 93 92 तसेच 98 22 52 61 99 आणि 80 07 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता
धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आबासाहेब गडजे सरांसोबत. तर सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही डोळे लाल होण्याची कारणांबद्दल आम्हाला सांगत होता. तर आणखीन कुठली कारणे आहेत? जसं मागाशी मी बोलत होतो की कुत्र्याला घाम येत नाही, मग तो जीभ बाहेर काढतो आणि त्याची शरीराची उष्णता मेंटेन करतो, म्हणजे ते लाळ काढतो. तसं ज्या वेळेला स्ट्रेस शुगर किंवा स्ट्रेस BP असं दिसायला लागतं, तसं तो परिणाम डोळ्यांवरती दिसतो. हे कुठंतरी तयार व्हायला पाहिजे. शरीरात काहीतरी आपण टाकलंय, म्हणजे जनरली मी बऱ्याचदा हे समजावतो लोकांना, काय वाटतं ड्रायफ्रुट्स खूप छान आहेत, पण ड्रायफ्रुट्स छान आहेत म्हणून त्यांना मळणमूत्र तयार होत नाही अशातला भाग नाही. तुम्ही भाजीपोळी खा किंवा काजू बदाम पिस्ता खा, तुमचा मलनमूत्र तयार व्हायलाच पाहिजे. एखादा शरीरात पदार्थ टाकला की त्याचा बाय प्रोडक्ट हा तयार होणं क्रमप्राप्त आहे. चांगला भागी तयार होणार आहे आणि मलभागी तयार होणार आहे. तसं शरीरात उष्णता वाढायला लागली, मग ते कोणतेही कारण असू दे, खाण्यापिण्या वागण्यानं असू दे, खाण्यातल्या चुकीच्या सवयी असू दे, ते जागरण असू दे, तुमच्या दिनचर्येतल्या काही त्रुटी असू दे, त्याचा परिणाम रक्तात उष्णता वाढू दे, किंवा तुमचं कामाचं स्वरूप विचित्र आहे, किंवा तुम्हाला कामाचा किंवा इतर गोष्टींचा सततचा ताण आहे. ताण यायला लागले की कुठेतरी ते रिफ्लेक्शन यायला लागतं. काय ताण यायला लागलं ते BP शूट होतो, ताण यायला लागले ते शुगर शूट व्हायला लागते, ताण यायला लागले ते चिडचिड वाढायला लागते, ताण यायला लागला की भूक मंदावायला लागते, ताण यायला लागला तर रडू यायला लागतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तिस्वरूप लक्षणं वेगळे आहेत आणि हे काहीच होत नसेल तर बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम मेंदूवरती खूप मोठ्या प्रमाणात येतो. माझ्याकडे बरीचशी रुग्ण वयवर्ष 60, 65, 70 इथली अशी म्हणतात, डॉक्टर आम्ही आयुष्यभर कुठल्याच आजाराचं औषध घेतलं नाही, हे खूप चांगलं आहे, पण आयुष्यभर माझं कधीच डोकं दुखलं नाही, आयुष्यभर आम्ही कधीच रडलो नाही, ही ज्या वेळेला मला सांगायला लागतात त्यावेळेला मग मला शंकेची पाल चुकचुकायला लागते. डोकं दुखणं हे नॉर्मल लक्षण आहे. डोकं दुखणं हा दरवेळेला हे काही विकारात असायला पाहिजे अशातला भाग नाही. पोट नाही साफ झालं तुमचं तरी डोकं दुखू शकतं, उन्हातनं खूप फिरणं झाले तरी डोकं दुखू शकतं, जागरण झाले तरी डोकं दुखू शकतं. पण हे सगळं करताय, हे सगळं झालं तरी डोकं दुखत नाही, मग मात्र ते मेंदूवरती किंवा शरीराच्या इतर अवयवांवरती कुठंतरी ते रिफ्लेक्ट करतं. जसं मी मागाशी सांगितलं, काही खा त्याचा बाय प्रोडक्ट तयार होईल, तसं शरीरात रक्तात पित्त तयार झाले आणि त्याची शरीरात लक्षणं कुठं दिसत नसेल तर ते जास्त धोक्याचं आहे. ते कुठेतरी रिफ्लेक्शन व्हायला लागतं. जसं आता काचबिंदूच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा असं होतं, डोळ्याचं प्रेशर वाढलं की त्याला काचबिंदू म्हणतात, प्रेशर वाढलं की डोकं दुखतं, डोळे दुखतात आणि दिसणं कमी व्हायला लागतं लगेच. हे डोकं डोळे दुखायला लागले की पेशंट घाबरून वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे जातं. पेशंटच्या ज्यावेळेस तपासणी केली जाते लक्षात येते की प्रेशर वाढले, मग प्रेशरला औषध दिली जातं आणि डोळा वाचतो. बऱ्याचदा आपल्याला त्या पेशंटला हे लक्षणं काही दिसत नाहीत. एक डोळा गेलेला असतो 2-5 वर्षापूर्वी आणि दुसरा डोळा ज्यावेळेला व्हिजन कमी व्हायला लागते त्यावेळेला रुग्ण ज्यावेळेला दवाखान्यात जातो त्यावेळेला करता अरे एक तर ऑलरेडी डेड झालाय आणि दुसरा 40% लॉस आहे, त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं. सांगण्याचं कारण लक्षणं असतील तर पेशंट सजग असताना डॉक्टरकडे जातो आणि दाखवतो. तरी ज्या वेळेला हे सगळं लाईफस्टाईल छान म्हणजे भयंकर विकृत आहे, प्रचंड ताणतणावात पेशंट राहतो आणि तरी छाती टोकपणे सांगतो डॉक्टर आम्हाला काय झालं नाही, हेच जास्त धोक्याची घंटा आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला मेंदूत उष्णता वाढायला लागते त्यावेळेला अशा रुग्णांना सततच डोळे लाल व्हायला लागतात. आणि मग ह्याची ट्रीटमेंट करताना जसं मी मागे सांगितले की पडद्याच्या आम्ही सगळ्या तपासण्या केलेल्या असतात, नसांच्या तपासण्या केलेल्या असतात, शारीरिक व्याधीची हिशोबाने बघून झालेलं असतं, कुठंच डिटेक्ट होत नाही किंवा निदान होत नाही. हे निदान होतं नाडीत. ज्या वेळेला कारण पेशंट हे सांगायचंच विसरतो की मला ताणतणाव खूप आहे, माझं मेंदूशी संबंधित काम खूप आहे आणि त्याचा परिणाम मेंदूवरती येतो, हे पेशंटला कळतच नाही. हे तेच वैद्याच्या सल्ल्याने जेव्हा ट्रीटमेंट करायला जातो किंवा नाडी बघितली जाते त्यावेळेला त्याच्या लक्षात येते की अरे ह्याच्या रक्तात भयंकर उष्णता, ह्याच्या मेंदूवरती त्या उष्णतेचा प्रचंड परिणाम आहे आणि म्हणून डोळे लाल व्हायला लागलेत. अशा वेळेला रेचन करणं म्हणजे पोट साफ व्हायची औषधं द्यायला लागणं, शिरोधारा करणं, डोक्यावरती काही औषधांच्या पट्ट्या ठेवणं, डोळ्यावरती काही औषधाच्या पट्ट्या ठेवणं, हे जर करायला लागलो तर त्याचा परिणाम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने घेता येतो. त्यामुळे मूळ कारण जे आहे ते मेंदूतली उष्णतेचं जर स्ट्रेस आहे, मेंदूतली उष्णतेचे इतर काही कारण आहे का किंवा इतर मेंदूशी संबंधित काही विकार आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याचाही परिणाम डोळ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. हे सगळं सांगताना मी अजून एक विकार सांगायचा राहून गेला. ह्याच्यासोबत वातरक्त नावाचा एक विकार आहे म्हणजे सांध्यांचा विकार. त्याच्यात बऱ्याचदा संधिवातासारखी लक्षणं दिसतात. संधिवाताची बऱ्याचदा असं होतं
संधिवात, आमवात आणि वातरक्त असे 3 वेगवेगळे सांध्यांचे विकार आहे. संधिवात म्हणजे प्लेन क्षयात्मक संप्राप्ती असते, पेशंट लुकडा असतो, बारीक असतो आणि किंवा मध्यम शरीर धाटणीची व्यक्ती असते आणि त्या सांध्याला सूज नाही, फक्त ठणक असते. आमवात म्हणजे त्या सांध्यांना सूज येते आणि संचारी वेदना असतात. संचारी म्हणजे कधी खांदा दुखेल, कधी गुडघा दुखेल, कधी कोपर दुखेल, कधी मनगड दुखेल. रोजचं दुखणं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असेल त्याला म्हणायचं संचारी वेदना. आणि वातरक्त म्हणजे हेच होऊन बऱ्याचदा हातापायाची पेरं, बोट किंवा पाय वाकडे व्हायला लागतात, त्याला म्हणायचं वातरक्त. बऱ्याचदा ते कोरिलेशन आधुनिक शास्त्रानुसार त्याला युरिक ॲसिड लेवल वाढलेली असते. बऱ्याचदा 7, 8, 9, 10 युरिक ॲसिड लेवल सततची राहिली की बोट वाकडे व्हायला लागतात आणि त्याचा अंतर्भाव आयुर्वेदानुसार वातरक्तात केला जातो. हा वातरक्ताचा विकार असताना अधूनमधून बऱ्याचदा त्याचं मूळ कारण तापासारखं असतं. ताप वारंवार येऊन गेलेला असतो आणि त्यानंतर त्यांचं निदान वातरक्त होतं. म्हणजे कधीतर अधूनमधून सांधे दुखतात, डोकं दुखतं, अधूनमधून डोळे लाल होतात आणि ठणक लागते. तात्पुरत्या स्वरूपात औषध घेतलं, तात्पुरत्या स्वरूपात ड्रॉप टाकले की ते कमी होतं, काही दिवसांना परत व्हायला लागतं. हा वातरक्ताचा आजार जसा जुना व्हायला लागेल तशी डोळ्याची लाली जी येऊन जात असते, परत त्याचे एपिसोड येत असतात, ते बंद होतात, डोळे सततचे लाल राहायला लागतात. ज्या वेळेला डोळे सततचे लाल राहायला लागतात त्यावेळेला त्यांच्या दिसण्यावरती परिणाम व्हायला लागतो. मग रुग्णाच्या लक्षात येतं की आपली काहीतरी गडबड होते आणि मग ज्यावेळी डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो त्यावेळेला लक्षात येतं की डोळ्यात तर काहीच नाही पण डोळा लाल व्हायला लागलाय. पण मग लाल होतोय तर मग त्याला स्टेरॉइडचे ड्रॉप देणं आलं. स्टेरॉइडचे ड्रॉप दिले की तात्पुरती लाली कमी आणि मग अगदी 35-40 वयोगटातील लोकांना मोतीबिंदू व्हायला लागतो, दिसणं कमी व्हायला लागतं, पडदा खराब व्हायला लागतो, नसांना सूज यायला लागते, नसा सुकायला लागतात आणि अंधत्वापर्यंत जातं. म्हणजे आपल्या हे गावीही नाही की साधा वातरक्त नावाचा सांध्यांचा विकार जो सांध्यांशी संबंधित आहे, जो साध्य विकार आहे. साध्य म्हणजे काय, तो बरा होणार आहे, तो असाध्य विकार नाहीच आहे. पण दुर्दैवानं त्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र तो विकार डोळ्यांच्या ठिकाणी रिफ्लेक्ट करतोय आणि मग अशा वेळेला मात्र तो डोळा खराब करतो. काही दिवसांना ज्यावेळेला डोळा खराब झालेला असतो त्यावेळेला आयुर्वेदाकडे ज्यावेळी येतात, एक डोळा गेलाय, दुसऱ्या डोळ्याची वरती सिम्पटम आहे, दुसरा डोळा वाचवण्यात यश येतो. सांध्यांचा विकार तो वातरक्त बरा होतो पण तो डोळा गेलेला आपल्याला परत आणता येऊ शकत नाही. म्हणून ज्या वेळेला योग्य वेळी आपल्याला लक्षात येते की डोळा लाल होते किंवा लक्षात येते म्हणजे आपण दाखवून झाल्याने त्याचं निदान होत नसेल तर योग्य वेळी वैद्यांचा सल्ला घेणं आणि आयुर्वेदाच्या पद्धतीनं केस टकिंग करून, नाडी तपासणी करून, आपले आयुर्वेदाच्या पद्धतीनं निदान करून जर आपण ट्रीटमेंट करायला लागलो तर ह्या आजारांचे दुष्परिणाम म्हणून जे डोळे लाल होऊन अंधत्व ते आपल्याला नक्की टाळता येऊ शकतं. सर, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे बोलतात पुण्यावरून. मंगलजी, तुमचा प्रश्न विचारा. बोलतात. बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. आजचा विषय खूपच छान आहे सर. पण मला असं विचारायचं आहे की काय काय ते सूर्यग्रहण वगैरे बघताना तर त्याला डोळ्याची कशी काळजी घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की डोळे आले सगळीकडे की साथ आली की मग खूप प्रॉब्लेम येतो. लहान मुलांना मग कसं त्यांचं कोणी डोळ्यावर का दुधाच्या घड्या ठेवतो, कोणी ते ड्रॉप घालतो, तर त्याला काही कडुलिंबाचा रस घालतो. तर हे असले काही प्रकार करायत का न करायत, आपण त्यावरती मार्गदर्शन करू शकाल का? नक्की नक्की, खूप चांगला प्रश्न विचारला. मुळात सांगतो मी कंजंक्टिव्हायटिस बद्दल त्यांना विचारायचं. खरं तर काय त्यांचा मुळात ह्याच्यावरती प्रश्न आहे की घरच्या घरी जे तोडगे करतोय ते करावेत की नाही. तर घरच्या घरी तोडगे वैद्यांच्या सल्ल्यानं करणं गरजेची गोष्ट आहे. जसं मी मागाशी सांगितलं, ज्या वेळेला आपल्याला घरात साथ यायला लागते त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही घरात असाल ना, जसं आता कोविडमध्ये बघा, असा माणूसच घरात एकदा झाली की लागण सगळ्यांना होतेच असं आपल्यात फारसं कमी होतं. म्हणजे पौरात्य करणाऱ्या लोकांमध्ये असतं बघा की पौराहित्य जे करतात, जे प्रॉपर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करतात, म्हणजे त्यांना बायकांना जर जे मासिक पाळी धर्माचे जे दिवस आहेत त्यांना बाजूला ठेवलं जातं, त्यांचे ते करून खातात किंवा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर आध्यात्मिक जे गोष्टी करणारी लोक आहेत ह्या गोष्टी अजूनही पाळल्या जातात. ते सुचिरभूतीच्या हिशोबाने त्याचा विचार फार महत्त्वाचा आहे. हा पहिला मुद्दा. कारण ती बाई व्रणित आहे, त्यावेळेला जे ती काही काम करायला लागली किंवा ती काही गोष्टी करायला लागली की त्याच्या गर्भाशयावरती लॉंग टर्म इम्पॅक्ट यायला लागतो. तसं घरात ज्या वेळेला एखादा माणूस ताप, सर्दी, खोकला असू दे, डोळे येणं असू दे, एकदा घरात आली की इतरांना लागण होते. त्यासाठीचं सगळ्यात रामबाण औषध काय असेल तर लंगन. मी दरवेळेला हेच सांगतोय, तुम्ही जर लंगन करायला लागला तर तुमची इम्युनिटी डेव्हलप होते स्वतःहून. त्यामुळे घरात 10 लोकांना तुमच्या डोळ्याला लाली येऊ दे किंवा डोळे येऊ देत, तुम्हाला ते नाही येणार. त्यामुळे बाकी काही डोळ्यात ड्रॉप टाकण्यापेक्षा खरं तर वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यात ड्रॉप टाकावे. घरच्या घरी पहिल्यांदा काय करायचं असेल तर सरसकट सगळ्यांना एक तर भूक कंट्रोल होत असेल तर लंगन करा, नाही तर मुगाची खिचडी द्या 1-2 दिवस 3 दिवस सलग. 1 दिवस जरी मुगाची खिचडी
घेतली किंवा लंघन केलं तर त्या उत्कलेश जो आहे अभिषंधाचा तो कमी व्हायला लागतो आणि लागण होत नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा, डोळ्याला हात लावू नये, हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून रुमाल आपण वाळवून ठेवावेत अशा वेळेला, आणि तेच रुमाल डोळे पुसण्यासाठी वापरले जावेत, म्हणजे इन्फेक्शन स्प्रेड होत नाही, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा, अशा रुग्णांमध्ये पोट साफ ठेवलं पाहिजे. एरंड तेलानं दूध, हे रामबाण औषध, घरच्या वैद्य एरंड तेल, हे जर रात्री घेतलं तर मग ह्या आजाराची साथ स्प्रेड होत नाही, इतरांना त्याची लागण होत नाही. त्यामुळे डोळे आलेत म्हणजे लगेच डोळ्यात ड्रॉप टाकले पाहिजे असं अजिबातच नाही. जर दोघांना डोळे आलेत आणि बाकीच्या लोकांनी ही प्रिकॉशन घेतली की एरंड तेल लगेच चालू केलं, मुगाची खिचडी लगेच चालू केली आणि हळदीच्या पाण्यात भिजवून रुमाल तयार केले आणि ते डोळे पुसायला जर वाळवून वापरले गेले तर तुम्हाला साथ येत नाही आणि तुम्हाला तो त्रास होत नाही. त्यामुळे घरच्या घरी करायला काहीच हरकत नाही या गोष्टी. धन्यवाद मंगलजी. जसं की सरांनी सांगितलं, लंघन अतिशय महत्त्वाचा औषध म्हणून इथे आपण वापरू शकतो. सर, तुम्ही डोळ्यांच्या आजारांमध्ये एक विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. तुमचे बरेच रुग्ण याच्यातून बरे झालेले आहे. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आयुर्वेदानुसार डोळ्यांच्या आजारावर विचार करताना आपण कसा विचार करतो आणि त्याची चिकित्सा काय आहे? जसं मी आत्ता सांगितलं की मूळ अजून कारणं खरं तर राहिलेत. कारणांच्या हिशोबाने आपण ज्यावेळी विचार करतो ना, का मूळ आयुर्वेदात कुठलाही विकार असेल तर त्याचं रूट कॉज शोधलं गेलं पाहिजे. तसं आता वेगळी UIT सांगितलं, अभिषंध सांगितलं, वातरक्त सांगितलं, तसं सर्दी नावाचा एक विकार आहे, त्याला आपण दुष्टप्रतिशय किंवा प्रतिशय म्हणूयात. ती वातामुळे होते, पित्तामुळे होते आणि कफामुळे होते. लोकांचा समज असा असतो की सर्दी म्हणजे कफ आहे, तर असं नाही आहे. वातामुळे येते, पित्ताने होते, कफाने येते. ही वारंवार ज्यावेळेला व्हायला लागते, ही सर्दी ज्यावेळेला जुनाट व्हायला लागते, 2, 5, 10 वर्षे टिकायला लागते, त्यावेळेला मात्र त्याचा परिणाम सायनस खराब होऊन त्याचा परिणाम डोळ्यावरती होतो. आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावरती व्हायला लागला की मग मात्र आपल्याला सततचे डोळे लाल होणं, दुखणं, पाणी येणं असा इम्पॅक्ट येतो आणि मग आपल्याला दिसणे तसं भविष्यात कमी व्हायला लागतं. मुळात ह्या गोष्टींचा विचार करताना, ट्रीटमेंट करताना आपल्याला रूट कॉज शोधणं फार गरजेचं आहे. आता डोळ्यांचे काही आजारपण असे आहेत, त्या आजारपणामध्ये बऱ्याचदा डोळे लाल होतात. त्यात दुसरं रांजणवाडी आली असेल किंवा डोळ्याला मार लागला असेल, डोळ्यात काही कसपट किंवा काहीतरी बाहेरची वस्तू गेली असेल तरी डोळा लाल होतो. तर मूळ कारण शोधून त्याची ट्रीटमेंट करणं हे क्रमप्राप्त आहे. आता ह्याच्यात ज्यावेळेला हा विकार मोठा स्वरूप घ्यायला लागतो, म्हणजे ज्यावेळेला वातरक्त झाला आणि डोळे लाल व्हायला लागलेत, ज्यावेळेला तुम्हाला मेंदूतली उष्णता वाढली आणि डोळे लाल व्हायला लागलेत, ज्यावेळेला तुम्हाला आमविषासारखी लक्षणं आहेत आणि डोळे लाल व्हायला लागलेत, ज्यावेळेला तुम्हाला पोटाशी मलावस्तंभाशी लक्षणं आहेत आणि डोळे लाल व्हायला लागलेत, वर्षानुवर्षे जिरलेला आम्लपित्ताने डोळे लाल व्हायला लागलेत, तर प्रथम आयुर्वेदानुसार प्राधान्य मूळ आजार बरा करणं ह्याच्यावरती राहतं. म्हणजे आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, यकृतातला आहे, मेंदूतली उष्णता आहे, XYZ कोणताही जो विकार आहे तो विकार काय आहे हे शोधणं आणि मग त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं हे फार गरजेची गोष्ट आहे. ती जर करायला लागलो तर मग आपल्याला ह्याची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीनं करता येते आणि मग ह्याचा परिणाम डोळे लाल येण्यामुळे जे अंधत्व येते हे टाळता येऊ शकतं. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 98 81 71 93 92 तसेच 98 22 52 61 99 आणि 80 07 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 98 81 71 93 92 तसेच 98 22 52 61 99 आणि 80 07 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही डोळे लाल होण्याच्या कारणांबद्दल सांगत होतात, तर डोळे लाल होण्याची आणखीन कुठली कारणे आहेत आणि त्याची चिकित्सा काय? जसं मी मागाशी ब्रेकवर जायच्या अगोदर आमविषयी कन्सेप्ट सांगितली, खाण्यापिण्याच्या बाबतीतली ती विष साठायला लागतं, त्याचा परिणाम आहे. तसं काही आजार असे आहेत म्हणजे त्यातलं गोवर, कांजण्या, टायफॉईड, कावीळ, निमोनिया, मलेरिया, डेंग्यू हे विकार जे आहेत ते रक्त खराब करतात,
त्याचा परिणाम लिव्हरवरती खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि ह्या आजारांची विशेष शरीरात पडून राहतात. दरवेळेला मी उदाहरणं देत असतो की काविळीच्या बाबतीत कावीळ एखाद्याला झाली की आयुर्वेदानुसार 1 ते 1.5 महिन्यात तो बरा होतो, पण पथ्य मात्र आम्ही त्या आजाराची कावीळची पथ्य त्या व्यक्तीला 1 वर्ष सांगतो. कारण कावीळ बरं करणं सोपं आहे, पण कावीळ परत उलटून आली तर ते लिव्हर फंक्शन फार डॅमेज करतं, हा पहिला मुद्दा. आणि कावीळ बरी झाल्यानंतर लिव्हरचं जर फंक्शनिंग नॉर्मल करण्याला कमीत कमी वर्षभर तरी जातं. आणि ह्याची काळजी आपण ती वर्षभर नाही घेतली तर मग मात्र तो व्यक्ती वारंवार आजारी पडणं, पोटाच्या तक्रारी, उष्णतेच्या तक्रारी, सांध्यांच्या तक्रारी, पित्ताशयात खडे होणं, अशी काही नाही काही पित्ताशय आणि कोठ्याशी संबंधित लक्षणं हे आयुष्यभर त्या व्यक्तीला मागं लागतात. तीच वर्षभर खाण्यापिण्याची पथ्य पाळली तर बऱ्यापैकी आपल्याला त्या विकाराचे दुष्परिणाम टाळता येते. त्याचा सांगायचा मुद्दा असा, गोवर आहे, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू हे जे विकार आहेत हे विकार होऊन गेले की आपण बरे झालो असा आपला समज असतो, पण त्या शरीरात त्या विकारांचा विषांचा उद्रेक एवढा असतो की नंतर त्या रक्तात विष वाढतात आणि मग सततची वेगवेगळ्या ठिकाणी सिम्पटम दिसतात. तसं म्हणजे काही लोकांना पोटाशी संबंधित, काही स्किनशी संबंधित, काही पित्ताशी संबंधित, काही मेंदूशी संबंधित लक्षण दिसतात. तर काही लोकांना डोळे दुखणं, डोळे सततचे लाल होणं आणि डोळ्याला प्रकाश सहन न होणं हे लक्षणं दिसायला लागतात. आणि ह्याच्यात अशा रुग्णांमध्ये डायग्नोसिस करताना आधुनिक शास्त्राच्या काहीही तपासण्या केल्या की त्याच्यात काही निघत नाही. तर सांगायचा मुद्दा की आत्तापर्यंत जेवढी कारणं सांगितली त्यासोबतच ह्याही आजारांची अशी लक्षणं आहेत की शरीरात विष तयार करून डोळे लाल व्हायला लागतात. मग ज्यावेळेला आपण ट्रीटमेंटचा विचार करायला लागतो त्यावेळेला मूळ आजार काय आहे आणि मग त्याची ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे ह्याचा विचार करून जर ट्रीटमेंट केली गेली तर मग आपल्याला सततचे डोळे लाल होणे आपल्याला घालवता येऊ शकतं. आयुर्वेदात पंचकर्म सांगून ठेवलेत, वमन, विरेचन, बस्ती, नस्य. बस्तीचे 2 प्रकार, अनुवासन, निरोह. ह्या जे पंचकर्माचा वापर केला आहे किंवा विचार केला आहे तो मूळ शारीरिक आजारपण, वाताशी, पित्ताशी, कफाशी संबंधित काय काय शारीरिक विकार आहेत किंवा वातामुळे काही विकार आलेत आणि त्याचा परिणाम डोळ्यावर झाला आहे, पित्तामुळे काही शारीरिक विकार आणि त्याचा परिणाम डोळ्यावर झाला आहे, कफामुळे काही शारीरिक विकार आणि त्याचा डोळ्यावर परिणाम झाला आहे, तर मग त्या अनुषंगाने कफासाठी वमन, पित्तासाठी विरेचन आणि वातासाठी बस्ती ही आधुनिक आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट सांगून ठेवली. तर मग जर एखाद्या शारीरिक व्याधीचा परिणाम स्वरूप डोळे लाल होत असतील तर मग ह्याच्यातली शरीरशुद्धी प्रथम करून गेल्या ते बस्ती, वमन, विरेचन, नस्य हे करून किंवा मेंदूतली उष्णता वाढत असेल किंवा मेंदूशी संबंधित विकार असतील तर नस्य ह्या पद्धतीने शारीरिक दोष आधी कमी करून मग त्याच्यासोबत आपल्याला पोटातल्या औषधां देऊन त्याच्यासोबतच काही डोळ्यांची पंचकर्म स्पेसिफिक करावी लागतात. त्यात पिंडी येते, बिडालक येतं, नेत्रसेक येतं, आच्छोतन येतं, मुखलेप येतो, पादाभ्यंग येतो, पादलेप येतो, शिरोवेष्टन येतं. काही पेशंटमध्ये तर्पण करावं लागतं, काही पेशंटमध्ये तर्पणानंतर पुटपाक करावं लागतं. मग हे झाल्यानंतर काही वेळेला काही दिवसांचा गॅप देऊन नस्य परत करावं लागतं. तर थोडक्यात मूळ आजार कोणता, तो वातामुळे आला आहे, तो पित्तामुळे आला आहे, तो कफामुळे आला आहे का, म्हणजे डोळ्याशी संबंधित वातपित्त कफाशी संबंधित लक्षणं घेऊन आला आहे का, शारीरिक इतर व्याधींचा परिणाम स्वरूप तो डोळ्यावरती आला आहे. त्यानुसार शरीरशुद्धी करायची, पोटातली औषधं घ्यायची, क्रियाकल्प करायची, तिन्ही एकत्र करायचं का त्यातलं कुठला तर फक्त शरीरशुद्धीचाच प्रकार करून बरा होणारा हे व्यक्तिपरत्व ठरत राहतं. पण जर योग्य वेळी योग्य निदान केलं, योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं निदान केलं तर मात्र आपल्याला डोळे येणं आणि त्याचा परिणाम स्वरूप जे अंधत्व येतं हे नक्की टाळता येऊ शकतं. अगदी बरोबर. सर, माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की डोळे लाल होणे याच्यासाठी आपण घरच्या घरी काय काय करू शकतो? अगदी खरं तर खूप चांगला प्रश्न आहे. जे घरच्या घरी आपल्याला करता येऊ शकतं, जे घरच्या घरी आपल्याला डोळे येणं हे लक्षणं कमी करून त्याचे दुष्परिणाम डोळ्यावरचे नक्की टाळता येऊ शकतात. खरं तर डोळे येणे ही जी गोष्ट आहे रक्तातल्या विषांमुळे डोळ्यावरती ज्या शारीरिक व्याधींचा परिणाम स्वरूप आलेल्या विषांचा परिणाम स्वरूप येत असतं. तर कोथिंबिरीच्या पट्ट्या घरच्या घरी डोळ्यावरती ठेवणं, 2 चमचे दुर्वांचा रस सकाळी रिकामपोटी घेणं, रात्री अर्धा कप गरम दूध आणि एरंड तेला त्यात 2 चमचे टाकून घेणं, तळपायाला देशी गाईच्या तुपाचा मसाज करणं आणि जसं मी सांगितले की डोळे येणं असेल तर लंगन आहे, तसंच ह्या बाबतीत आहे की 2 ते 3 दिवस लंगन करणं. ह्या साध्या जरी गोष्टी तुम्ही घरच्या घरी मॅनेज करायला लागलात तर बऱ्याच अंशी डोळे लाल होणं ह्याच्यावरती तुमची कमांड यायला लागेल. हां, ह्याची फ्रिक्वेंटली अटॅक टाळण्यासाठी मात्र जवळच्या वैद्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं हे जास्त संयुक्तिक किंवा जास्त गरजेची गोष्ट आहे. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आज आपण डोळे लाल होण्याची कारणे आणि त्याची चिकित्साबद्दल तुमच्याकडून माहिती मिळवली, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली
वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. आणि हा एपिसोड तुम्ही जर लाईव्ह मिस केला असेल तर आपले सोशल मीडिया हँडल या प्रकारे आहे. आपले सोशल मीडिया हँडल hellodoctor2026@gmail.com हा आपला ईमेल आय डी आहे. फेसबुक www.facebook.com/DD Sahyadri. आपला यूट्यूब www.youtube.com/DD Sahyadri आणि @DD Sahyadri या प्रकारे आहे. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com.